आताची ब्रेकिंग अर्थात ही बातमी आहे की ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहे. आगामी महापालिका निवडणुका आता येऊ घातलेल्या आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काय होणार आणि मुंबई नंतर पुण्यामध्ये काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. आणि ज्या क्षणाची मनसैनिकांना असू देत किंवा ठाकरेंच्या शिवसैनिकांना असू देत ज्याची अपेक्षा होती तो क्षण अखेर आला. काही वेळापूर्वीच मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी जाहीर केलं की त्यांनी आता युती केलेली आहे. माझ्यासोबत वसंत मोरे आहेत. सुरुवातीला खरं तर मागच्या काही महिन्यांपूर्वी मनसेचे फायरब्रँड नेते अशी त्यांची ओळख आपण करून देत होतो, पण त्यानंतर ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आले आणि आता वसंत मोरेंना काय वाटतंय हे जाणून घेणं आताच्या घडीला फार महत्वाचं आहे. कारण पुण्यामध्ये विशेष करून कात्रज भागामध्ये वसंत मोरेंची विशेष अशी ओळख आहे आणि या युतीकडे आता ते कसं बघताय, या युतीनं कसा फायदा होणार आहे किंवा काय त्याचे पडसाद उमटणार या सगळ्या विषयी आपण वसंत मोरेंसोबत चर्चा करणार आहोत. काही वेळापूर्वीच वसंत मोरेंनी या ठिकाणी पेढे भरवून जल्लोष साजरा केलेला आहे. आज महाराष्ट्रातील सर्वच तमाम मराठी माणसांना आणि शिवसैनिकांसह मनसैनिकांना ज्या गोष्टीची गेल्या अनेक वर्षापासून 18 ते 20 वर्षापासून ज्यांना अपेक्षा होती की ह्या गोष्टी कधीतरी घडतील आणि तो क्षण आज आला. माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याची युती आज जाहीर केली आहे. तर खऱ्या अर्थानं मला तर याचा खूप आनंद होतोय की मी सुरुवातीला शिवसेना म्हणून या भागामध्ये कार्यरत होतो, शिवसैनिक होतो. मी या भागातला शिवसेना शाखा प्रमुख होतो. त्याच्यानंतर 2006 साली मनसे झाल्यानंतर मी मनसेमध्ये प्रवेश केला आणि मनसेमध्ये मी 15 वर्ष या भागात नगरसेवक होतो आणि मध्यंतरी काही कारणामुळे मी मनसे सोडली दीड वर्षापूर्वी आणि आता मी शिवसेनेमध्ये राज्य संघटक आणि पुणे महानगरपालिकेचा निवडणूक प्रमुख समन्वयक म्हणून काम करतोय. आणि मला तर वाटतं जो माझा अभ्यास या पुणे शहरावरती मी केलेला आहे, गेल्या दीड वर्ष झाले मी ज्या विषयावरती अभ्यास करतोय पुणे महानगरपालिका या विषयावरती, तर पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये 25 एक नगरसेवक होते. त्याच्यानंतर त्यांची संख्या कमी कमी होत गेली, 15 झाली, 10 झाली, आता 10 इंटॅक आहे. त्यानंतर 2012ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सुद्धा 29 नगरसेवक निवडून आले. 2007ला पहिले 8 आलते, त्याच्यानंतर 29 आले आणि पुन्हा एकदा 17ला 2 आले. म्हणजे या सगळ्यात चढ उताराचा मी पुरावा आहे, साक्षीदार आहे मी आता. आणि आता सुद्धा तरी सुद्धा म्हणजे 3,73,000 मतदान हे मनसैनिकांचं होतं, महाराष्ट्र सैनिकांचं होतं पुण्यामध्ये ज्यावेळेस मी पण नगरसेवक झालो होतो. आणि त्याच कालावधीमध्ये शिवसेनेने सुद्धा या भागामध्ये पुणे शहरामध्ये निवडणूक लढवली होती. 8,26,000 मतदान शिवसेनेला पडलेलं आहे. आणि त्याच दरम्यान जी राष्ट्रवादी काँग्रेस ही एकत्र होती, जी फुटलेली नव्हती, त्यावेळेस त्यांना 11.5 लाख मतं होती आणि 42 नगरसेवक निवडून आले होते. आणि आज पुन्हा एकदा आम्ही 11 लाखच्या पुढे गेलोय. ठीक आहे, आमची दोघांची मतं जर आपण 8,23,000 आणि 3,73,000 तर ही साधारण आमचं 11.5-12 लाखापर्यंत आमचं मत जातं. म्हणजे हे आमचं त्यावेळेसचं मतदान आहे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा फार मोठ्या प्रमाणात पुणे शहरामध्ये बूम होता. 100 नगरसेवकांची सत्ता भाजपला आली होती, त्यांचा चढता आलेख होता. आणि आता भाजपला कुठेतरी भीती वाटायला लागली आहे, म्हणून भाजप इकडचा तिकडचा, हा नगरसेवक घे, तो नगरसेवक घे, हा घेतो घे, असं घेऊन त्यांचा ही सूज आली आहे त्यांना. आणि ही सूज ही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती उठणारी आहे. म्हणजे त्यांचे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं त्या कमळातल्या चिखलामधल्या कमळाला खऱ्या अर्थानं जिवंत ठेवण्याचं काम या शहरामध्ये केलं, आज त्यांना कुठेतरी बाजूला होण्याचं काम होतंय. आजची जर परिस्थिती तुम्ही पाहिली ना तर मला खरंच मी आनंदी आहे की ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये इतके नगरसेवक गेले की 5 नगरसेवक शिवसेनेचे पहिले गेले आणि आता 2 गेले, म्हणजे 7 नगरसेवक, 10 नगरसेवकांमधले 7 नगरसेवक भारतीय जनता पार्टीने घेतले. 1 नगरसेवक एकनाथ शिंदेच्या पक्षात गेला, 1 नगरसेवक काँग्रेसमध्ये गेला आणि 1 नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये गेला. 10 नगरसेवक गेलेत. मी आज एकटं तिकडे आहे, परंतु मला माहिती आहे एवढे 10 नगरसेवक तिकडे जाऊन सुद्धा आज शिवसैनिक जागेवरती आहे. आम्ही जल्लोष तो इथं केलाय आणि येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला या ठिकाणी शिवसेना आणि मनसेचा करिश्मा पुण्यामध्ये दिसेल.
पण ठाकरेंच्या सेनेने आणि मनसेनं काही वेळापूर्वी पुण्यामध्ये शहरामध्ये जल्लोष केला. तिथे तुमची अनुपस्थिती थोडी खटकली आम्हाला, की वसंत मोरे, शिवसेना म्हटलं की आता वसंत मोरे दिसतात, पण ते त्या ठिकाणी दिसले नाही. तुम्ही एकट्याने इथे का जल्लोष केला? बघा, मी आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसावरती आलेली आहे आणि मी ज्या प्रभागामध्ये, आता इथं प्रभाग क्रमांक 38 आणि प्रभाग क्रमांक 40 हे दोन्ही ठिकाणी इथं चालू होतं. मी ज्या भागामध्ये निवडणूक लढवायला इच्छुक आहे, माझा मुलगा ज्या भागामध्ये निवडणूक लढवायला इच्छुक आहे, तर मी या ठिकाणीच कात्रजमध्येच माझा जल्लोष करण्याचं ठरवलं. कारण कात्रज हे दक्षिण पुण्याचं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारावरती वसंत मोरे बसलेला आहे, हे सगळ्या पक्षांना कळालं पाहिजे. त्यामुळे मी या चौकामध्ये इथं मी जल्लोष केला आणि या ठिकाणी आम्ही तर उलट स्पीकरवरती ती संपूर्ण पत्रकार परिषद आमच्या रिक्षावरती लावली होती ऐकू येण्यासाठी. आणि मग त्यानंतर आम्ही फटाकडे, लाडू इथं लोकांना वाटले, पेढे वाटले, साखर वाटले, या सगळ्या सिग्नलवरती आम्ही लोकांना ते वाटत होतो की आमच्या भागात लोकांना या गोष्टी कळायला पाहिजे की या भागाचं जर गणित पाहिलं तर इकडं मी ज्यावेळेस मनसेमध्ये होतो त्यावेळेस सुद्धा इकडं 4-4.5 हजार मतांचं एक पॉकेट शिवसेनेचं होतं. म्हणजे प्रभाग क्रमांक आत्ताचा जो आहे ते 40 मध्ये आणि जुना प्रभाग क्रमांक पलीकडचा 38 मध्ये, दोन्ही ठिकाणी 4.5-5 हजाराचं पॉकेट शिवसेनेचं आहे. त्या पॉकेटचा आम्हाला इकडं फायदा होईल. मनसे आणि ठाकरे सेना आता एकत्रित आल्यामुळे वैयक्तिक न मी तुम्हाला विचारता एकूणच या दोन्ही पक्षांना किती फायदा होऊ शकतो या प्रभागामध्ये किंवा एकूणच शहरामध्ये? चांगला फायदा होईल, कारण कालच्यालाच आमचं त्या विषयावरती बोलणं झालं. नको कालच्याला आमचं त्या विषयावरती बोलणं झालं. तर मनसेने कालच्याला जी एक लिस्ट आम्हाला दिली होती, त्या लिस्टमध्ये मनसेने ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्या सगळ्यांचीच नावं दिली होती. मग आम्ही त्यांना, ज्या आमच्या लिस्टमध्ये माननीय सहसंपर्क प्रमुख आदित्य साहेब शिरोडकर होते, मी आणि दोन्ही शहराध्यक्ष, आम्ही 4 जण बसलो होतो खूप वेळ. आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांनी दिलेल्या लिस्टमध्ये शिवसेनेकडनं आम्हाला अपेक्षित कोण उमेदवार आहेत त्यांची आम्ही नावं टाकून त्यांना हायलाइट करून दिलेले आहे. त्यांच्याकडनं उलटा आता आम्हाला जी त्यांच्या सगळ्याच इच्छुक उमेदवारांची त्यांनी दिली त्यापेक्षा त्यांनी आम्हाला कोणाकोणाला अपेक्षित आहे त्यांना देणं गरजेचं. म्हणजे युतीची घोषणा होण्याआधी तुमचं काम सुरू झालंय? 100% आमचं काल रात्रीच आम्ही त्या विषयावरती चर्चा केली आहे. आमच्याकडनं आमची लिस्ट मनसेकडे गेलेली आहे. आता मनसे त्याच्यावरती काय काम करून देईल. मग पण वसंत मोरे काही वर्षांपूर्वी, म्हणजे 1-1.5 वर्ष तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही थोडेसे दुखावले गेलेला होता, काही काळ तुम्ही ते दुःख सहन केलं होतं आणि त्यानंतर तुम्ही बाहेर पडण्याचा मनसेतनं निर्णय घेतला. आता तुम्ही ठाकरेंच्या सेनेत आहात, पण पुन्हा तीच मनसे आता एकत्र येणार आहे, त्यामुळे कसं जुळवून घेणं सोपं पडेल? सोपं आव्हानात्मक काहीच नाहीये, कारण आमचे कधीच मतभेद झाले नाहीत. आमचे मनभेद झाले नाहीत, आमचे मतभेद झाले. आणि मतभेद होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. ते मी मनसेमध्ये असताना मी काही विषयांवरतून माझे मतभेद व्हायचे, परंतु आम्ही माझे मनभेद कधी कुणाबरोबर होऊन दिले नाही. आज सुद्धा बाबू आगसकर असेल, किशोर शिंदे असतील, हेमंत संपूस असेल, अजय शिंदे असेल, आपले प्रल्हाद गवळी असतील, बाळासाहेब शेडगे असतील, ही लोक ज्यावेळेस मला भेटतात त्यावेळेस ही लोक 100% माझ्यासोबत बोलतात आणि मी त्यांच्यासोबत बोलतो. त्यामुळे आता उलट नव्याने परत एकदा मला त्या भागामधल्या, आता कालच्याला जेव्हा मी लिस्ट पाहिली त्या मला लिस्टमध्ये मी ती जी पोरं पाहत होतो, त्याच्यामध्ये जे उमेदवार पाहत होतो ते उमेदवारांची नावं पाहिल्यानंतर मला लगेच लक्ष देत होतं, अरे हा तो इकडचा, अरे तो तिकडचा, बरोबर. म्हणजे त्यामुळं मला सुद्धा त्यांनी दिलेल्या लिस्टचा मला अभ्यास, एकत्रित काम करणं आणखी सोपं जाईल. आणि मला ज्यावेळेस त्यांची कोण लोक माझ्यासमोर बसलेले असतील त्यावेळेस मला त्यांना सांगता येईल, कारण मी स्वतः शहराध्यक्ष पण राहिलेलो आहे, मी 15 वर्ष नगरसेवक म्हणून राहिलेलो आहे. त्यामुळे शहराचं काम मी चांगल्या पद्धतीने करत होतो. मला त्यांच्यापैकी सगळ्या नगरसेवकांचा किंवा इच्छुक उमेदवारांचा सगळं माहिती आहे, त्यामुळे सोपं जाईल. मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय आणि आता राज ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये ज्याचा उल्लेख केलाय की मुलं चोरी करणारी टोळी आता सध्या आलेली आहे. पुण्यामध्ये सुद्धा काही वेगळं चित्र नाहीये. आपण बघितलं कालच अगदी ठाकरेंच्या सेनेतले 2 तुमचे मोठे शिलेदार आता भाजपला जाऊन मिळालेले आहेत. कसं बघताय तुम्ही याकडे? याचा किती तुम्हाला? मुलं चोरणे बरोबर आहे ना, अगदी दाढी मिशा आलेली मुलं सुद्धा चोरायला लागली ती लोक सगळे. म्हणजे लहान मुलं तर चोरांची टोळी येते, तशी मोठी माणसं चोरणारी सुद्धा टोळी आली आहे. आणि याच्यामध्ये मला वाटतं की हा एक काय म्हणावं अशा प्रवृत्तीला ते कळत नाहीये. तुम्ही स्वतःला जगातला सगळ्यात मोठा पक्ष समजता,
आम्ही जगातले सगळ्यात मोठे पक्ष, मग कशाला लोकांचे घेता? तुमचे कार्यकर्ते मोठे करा ना. तुमचे कार्यकर्ते तुम्ही मोठे करत नाहीत आणि स्वतः दुसऱ्या ह्याच्यातला घे, त्याच्यातला घे, कोण राष्ट्रवादीतला घे, काँग्रेसमधला घे, शिवसेनेतला घे. शिवसेनेवरती त्यांचं जास्त प्रेम आहे. त्यामुळे शिवसेनेतल्या 10 नगरसेवकांपैकी 7 नगरसेवक चोरण्याचं काम भारतीय जनता पार्टीने पुणे शहरामध्ये केलंय. मला सुद्धा गळ घालण्याचा प्रयत्न होतो, परंतु मी कालच्यालाच माननीय संजय राऊत साहेबांना, कदाचित वरिष्ठांच्या मनामध्ये ह्या सुद्धा गोष्टी येत असल्या पाहिजेत, म्हणून मी कालच संजय राऊत साहेबांना माझा आणि माझ्या मुलाचा फोटो पाठवला आणि त्यांना सांगितलं, साहेब आम्ही डेव्हिल आहोत, आमच्या बाबतीत काळजी नसावी, पण आम्ही आमच्या बाबतीत काळजी करू नका, आम्ही इथं शिवसेनेचं दक्षिण द्वार आम्ही 100% सांभाळतो. भाजप ही सगळी निवडणूक म्हणजे महापालिकेची निवडणूक सगळ्या आयात उमेदवारांवरच लढते असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच. बघा ना, मला वाटते की त्यांचे जे 97 नगरसेवक होते, आता आमच्या भागामध्ये आम्ही ऐकतोय आमच्या भागातल्या 2 भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची तिकडे कट झाली आणि आता दुसऱ्यांना देतात आहे. म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला मूळ भारतीय जनता पार्टीचे 2012 साली 26 नगरसेवक होते आणि मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते, मग त्या 26 वरनं 17 ते 22, 12 ते 17 या कालावधीमध्ये तुमच्याकडे 26 होते आणि 17ला तुमचे 97 निवडून आलेले असताना मग त्या 97 वरती तुमचा विश्वास नाही का? म्हणजे ते आता ते जे गाणं आहे ना, तुझा माझ्यावरती विश्वास भरोसा नाही का, ते गाणं आता भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये पुण्यात थोड्या दिवसांनी नगरसेवक म्हणताना दिसतील, तुमचा आमच्यावरती भरोसा नाही का. मग हे जर गाणं नसल्यामुळं आज या लोकांकडून अशा प्रकारे शिवसेनेच्याच नगरसेवकांची चोरी जास्त होतीये. आणि मला वाटते की जे लोक गेले कालच्याला, या लोकांसंग मी काल सकाळपर्यंत माझ्या सगळे हे लोक बोलत होते फोनवरती. काल सकाळी 10 वाजता संजय भोसले माझ्यासोबत बोलले. परंतु जर तुम्ही कामं केली असतील तर तुम्हाला पिण्याचं कारण नाही. मी कामं केलीत म्हणून माझ्या भागामध्ये मी बिंदास लढतोय. 7ला लढलो, 17, 12 लढलो, 17 लढलो. प्रत्येक वेळेस माझा प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे मला त्या गोष्टींचं काही नवल नाहीये. मी काम करतो, जनतेच्या मनात मी राहतो, त्यामुळे जनता मला निवडून देते. मला माहितीये माझ्या कामावरती माझा विश्वास आणि जनतेचा पण विश्वास आहे. ह्या लोकांचा स्वतःच्या कामावरती विश्वास नसल्यामुळे यांना भीती वाटते, म्हणून ही लोक जी सूज आली आहे भारतीय जनता पार्टीला पुण्यात, त्या सुजेमध्ये सामील झाली. आता हीच सूज उतरवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होणार का? 100% होणार. मी माझ्या भागात तर करणारच. माझ्या भागामध्ये मी ही सूज उतरवण्याचं काम करणार. माझ्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक माझ्या भागामध्ये नाहीये, पण मी त्यांच्या वार्डात जाऊन त्यांची सूज उतरवणार आहे यावेळेस, आणि ते उतरवण्याचं काम माझं चालू आहे. प्रभाग क्रमांक 40 मध्ये मी ते काम करतोय. माझ्या प्रभाग क्रमांक 38 मध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नव्हते, परंतु तिकडे 40 मध्ये आहेत. त्या भागामध्ये मी जातोय आणि त्या भागामधली सूज मी 100% उतरवणार. बरं, मनसे आणि ठाकरे सेना एकत्रित आलेली आहे. आता राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्रित याव्या असं वसंत मोरेंना वाटतं का? आणि तसं जर झालं तर पुण्यामध्ये काय चित्र असेल? तो त्यांचा प्रश्न आहे. दोन्ही राष्ट्रवादींना काय वाटतं, ते दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र काय यावंसं वाटतं. पण आले तर तुम्हालाही फायदा होईल की? आम्हाला काय फायदा होणार? कारण बघा, ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस ही एकसंघ होती त्यावेळेस त्यांचे 11 लाख मतं होती त्यांना आणि 42 नगरसेवक निवडून आले. कदाचित दादांना वाटलं असावं की झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवा, त्यामुळे त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षासोबत युती केली आणि आज तिथं पण तेच झालंय. म्हणजे मला वाटतं की आम्ही शिवसैनिक आणि मनसैनिक आम्ही आज आनंदी आहोत, परंतु स्वतःला जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणवणारी भाजपा तर तुम्ही पाहिली, तर त्या भाजपमधला कार्यकर्ता आज नाराज आहे. त्याच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मला आज सकाळी घरातनं बाहेर पडताना आमच्या भागातल्या एका भारतीय जनता पार्टीच्या मंडल अधिकारी जो असतो, त्या मंडल अधिकाऱ्यांनी माझ्या एका भावाला, चुलत भावाला सगळं त्याचा बायोडेटा पाठवून ठेवलाय की मला इथं काय खरं वाटत नाही, का त्याला सांग माझं काय होईल का. म्हणजे हे. आणि दुसरं, ती राष्ट्रवादी, ज्या राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांनी स्वप्न पाहिली होती की मला संधी मिळेल, परंतु आता 2 राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळं बऱ्याच जणांनी या राष्ट्रवादी एकत्र असं झाल्यानंतर तुतारी सोडली, घड्याळ घेतलंय. त्यामुळे तिथं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रशांतदादा जगतापांनी नाराजी व्यक्त केली, ती आपण सर्वांनी लाईव्ह पाहिलेली आहे. त्यामुळं भाजपमध्ये भीतीमुळं आणि राष्ट्रवादीमुळे सुद्धा भीतीमुळं त्यांच्यामध्ये नाराजी आहे, आमच्यामध्ये खुशी आहे. म्हणजे तिकडे कभी खुशी कभी गम आहे, परंतु आमच्याकडे फक्त खुशी आहे. आणि आता ही निवडणूक आम्हाला वाटतं की चांगल्या पद्धतीने आम्ही पुणे शहरामध्ये
पुणे शहरासाठी लढू शकतो की ज्या वेळेस इथं 29 नगरसेवक होते तेव्हा शिवसेनेचे 10 नगरसेवक होते. मग त्या 29 आणि 10 आम्ही 39 नगरसेवक होऊ शकले असते आमचे चांगले. मग आता सुद्धा आम्ही त्या पद्धतीने जाऊ. ठाकरे बंधू एकत्रित आले या निर्णयावर वसंत मोरे एका वाक्यात काय सांगतील? आनंद होतोय आणि मला वाटतं की परत एकदा माझं ते सासर आणि माहेर एकत्र झाले वाटते. आणि हे दोन्ही ठिकाणी मला जे काही वाटत होतं की काहीतरी अडचण होऊ शकते. सासरी छळ होत नव्हता ना? अजिबात नाही, अजिबात नाही. आता आनंदी आनंद आहे. आनंदी आनंद आहे. आणि मला वाटतं की माननीय संजय राऊत साहेब असतील, माननीय उद्धव साहेब असतील, माननीय आदित्य साहेब असतील. मला कालचा एक किस्सा आठवला. मी ज्या टायमाला पत्रकार परिषद नवी पेठेमध्ये घेतली त्या टायमाला मला आमच्या सचिन भाऊंनी सांगितलं की रात्री आदित्य ठाकरे साहेबांचा संजय राऊत साहेबांना सचिन आयर साहेबांना फोन आला. आणि मी जे काही त्या ठिकाणी माझं प्रेझेंटेशन दिलं पुण्याच्या बाबतीमध्ये, तर स्वतः आदित्य साहेब सचिन भाऊंना म्हटले, अरे मोरे बोलतात पण. मला एवढं आश्चर्य वाटलं की मी त्यांना त्यावेळेस सांगितलं, भाऊ साहेबांना सांगा माझी सभागृहामध्ये 1-1 तास पिनड्रॉप सायलेन्सची भाषणं होतात. मी जे सादरीकरण करतो, जो येवलेवाडीचा आराखडा मी सभागृहात मांडला होता, तो 1.5 तासाचं माझं भाषण होतं आणि मला कुणीही बेल वाजवले नव्हते. त्यामुळे मी चांगलं बोलतो असं त्यांना कदाचित फक्त वाटत असेल की हा नुसता हातोडा घेऊन फिरतो. पण मी हातोडा घेऊन फिरत नाही, तर मी चांगल्या पद्धतीचं काम करतो. मी अभ्यास माझा चांगला आहे हे त्यांना पाहिल्यानंतर त्यांना बरं वाटलं. एकीचं बळ जे असतं ते या निमित्ताने आता दिसून येणार. 100% शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे हेच आमचं बळ आहे. आणि आमची एकी पुणे शहराला चांगले दिवस दाखवून. नक्कीच नक्कीच. तर वसंत मोरे यांनी अर्थात आनंद व्यक्त केलेला आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहे आणि पुण्याच्या विकासासाठी याचा निश्चितपणे फायदा होईल असं ते म्हणतायत. आणि खूप मिश्किल प्रतिक्रिया दिलेली आहे की सासर माहेर आता एकत्रित आलेला आहे या युतीच्या निमित्तानं. त्यामुळे आता काय काय घडणार आहे या पुढच्या 15 दिवसामध्ये हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. या संदर्भातले सगळे अपडेट्स असंच लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला देत जाईन. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.